श्रोतेहो नमस्कार. मुंबई आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हे स्वातंत्र्य आपल्याला ज्यांनी मिळवून दिलं त्यांना स्मरण करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठीच आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं लढा भारतीय स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम आयोजित केलाय. या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांनी, इथल्या समाजातल्या विविध घटकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कसं योगदान दिलं त्याविषयीची माहिती घेत आहोत. या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातल्या कामगार वर्गानं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कसं योगदान दिलं आणि त्यावेळच्या महत्त्वाच्या घडामोडींविषयी. आणि त्यासाठीच आज आपल्या सोबत आहेत ठाणे जिल्ह्यातल्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक बाबासाहेब कांबळे सर आणि महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाच्या म्हणजेच गॅझेटियर डिपार्टमेंटच्या सहाय्यक संशोधन अधिकारी स्वरदा फडके. बाबासाहेब सर नमस्कार. नमस्कार. स्वरदा मॅडम नमस्कार. नमस्कार. कांबळे सर सध्या मुंबईतली कामगार चळवळ या विषयावर PhD करतायत. त्यांच्या इतिहासातल्या विविध घडामोडींविषयीच्या शोधनिबंधांचं त्यांनी इंग्लंड आणि जर्मनी इथंही सादरीकरण केलं आहे. स्वरदा फडके या दर्शनिका विभागात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत आहेत. द स्टुडंट्स ऑफ मुंबई अँड द इंडियन नॅशनल मुव्हमेंट 1920 to 1947 या विषयावर त्यांनी MPhil केलंय. बाबासाहेब सर, स्वरदा मॅडम, आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि यापुढची सगळी सूत्र आपल्या हाती सोपवतो. श्रोतेहो, कामगार चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्याचा लढा याचा आढावा घेत असताना त्याचे 2 टप्प्यात आपल्याला वर्गीकरण करता येईल. एक, कामगार जाणीवेचा कालखंड आणि कामगारांची राजकीय भूमिका. कामगार जाणीवेच्या कालखंडामध्ये आपण सर्व कामगार एक आहोत आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढले पाहिजे. त्यासाठी संप, आंदोलन किंवा निवेदन अशा विविध मार्गाचा वापर करून आपल्या मागण्या मालकांकडे किंवा शासन दरबारी ठेवल्या पाहिजे. ही जाणीव होणे म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये क्लास कॉन्शियसनेस असे म्हणतो. कामगार जाणीवेच्या कालखंडानंतर कामगार वर्गाला आपण कोणत्या वैचारिक गटासोबत काम करावे याची समज येते. त्या काळात कामगार आपल्या राजकीय भूमिका मांडत असतो. भारतीय स्वातंत्र्य लढा आणि कामगार चळवळ सुद्धा या 2 टप्प्यात विभागून आपल्याला त्यांच्या योगदानाचे विश्लेषण करता येईल. पण हे करण्यापूर्वी मला वाटते महाराष्ट्रात किंवा तत्कालीन मुंबई प्रांतात औद्योगिकरणाला कशी सुरुवात झाली, स्वरदा, यावर थोडे विश्लेषण केल्यास श्रोत्यांना हा विषय समजण्यास मदत होईल. नक्कीच बाबासाहेब. मुंबई प्रांतातील पूर्वीचे बॉम्बे आणि आत्ताचे मुंबई हे उद्योगधंद्याचे केंद्र म्हणून 18व्या आणि 19व्या शतकात उदयास आले. अफू आणि कापसाच्या व्यापारातून मिळालेल्या नफ्यातून कापड उद्योग उभारण्यात आला. सोबत गोदी आणि रेल्वेमुळे मुंबई शहर उद्योगनगरी बनले. इतर तत्सम साहित्याचे कारखानेही मुंबईत स्थापन झाले. अनेक महाविद्यालये आणि विविध ट्रेनिंग स्कूलमुळे या उद्योगधंद्यांसाठी लागणारा शिक्षित वर्ग मुंबईमध्येच तयार होऊ लागला. शेअर मार्केट आणि बँकांमुळे मुंबई आर्थिक केंद्र म्हणून उदयाला आले. या विविध उद्योगधंद्यांसाठी लागणारा कामगार वर्ग महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून स्थलांतरित होऊ लागला. त्यामुळे मुंबई शहर हे कामगार लढ्याचे माहेरघर बनले. याच कालखंडात महाराष्ट्राच्या इतर प्रांतात सुद्धा औद्योगिकरणाला सुरुवात झाली आणि तिथे सुद्धा कामगार वर्गाचा उदय झाला. बाबासाहेब, तू कामगार जाणीवेचा कालखंड याचा उल्लेख केला होतास, त्याबाबत थोडे विस्ताराने सांग. नक्कीच स्वरदा. कामगार जाणीवेचा विकास याचे श्रेय आपल्याला महात्मा फुले यांचे अनुयायी नारायण मेघाजी लोखंडे यांना द्यावे लागते. त्यांनी कामगारांचे शोषण जवळून पाहिले होते. त्यांनी दीनबंधू वर्तमानपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. 1881च्या फॅक्टरी ऍक्ट कामगारांच्या पिळवणुकास आळा घालण्यासाठी फारसा उपयोगी नसल्याने सुधारित नवीन कामगार हिताचा फॅक्टरी ऍक्ट तयार करण्याची मागणी सरकारकडे करण्याकरता लोखंडे यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन या नावाची पहिली कामगार संघटना स्थापन केली. 1884 मध्ये लोखंडे यांनी 5,500 कामगारांच्या सह्या असलेल्या विविध मागण्यांचा अर्ज सरकारला सादर केला. 23 व 26 सप्टेंबर 1884 रोजी परळ व भायखळा येथील झालेल्या सभांमध्ये कामगारांचे मत आजमावून या मागण्या करण्यात आल्या होत्या. नवीन फॅक्टरी ऍक्ट पारित करण्याकरता सरकारवर दबाव वाढू लागल्याने सरकारने फॅक्टरी कमिशन नेमले.
यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे, सोराबजी बेंगॉली, पॅरे मोहन मुखर्जी व मोहम्मद हुसेन या कामगार प्रतिनिधींचा समावेश होता. यांनी केलेल्या शिफारसी आधारे 1881चा कंपनी कायदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार दर रविवारी कामगारांना सुट्टी मिळू लागली. तसेच दररोज अर्धा तास सुट्टी मिळू लागली. 9 वर्षाखालील मुलांना गिरणीत काम देण्यास बंदी घालण्यात आली. 9 ते 14 वर्षे वयाच्या मुलांना 9 तासांऐवजी 7 तास काम देण्यास येऊ लागले व स्त्रियांना दर दिवशी 11 तास काम व रात्रपाळीस बोलावू नये अशी तरतूद करण्यात आली. याशिवाय कामगारांची खरी परिस्थिती समजावून घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने रॉयल कमिशन ऑन लेबर स्थापन केले. 1897 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या निधनानंतर मुंबईतील गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भिवाजी रामजी नरे यांनी सीताराम केशव बोले व बॅरिस्टर हरिश्चंद्र आनंदराव तालचेकर यांच्या मदतीने 1909 साली कामगार हितवर्धक सभा स्थापन केली. यानंतर स्वर्धा, स्वदेशी चळवळ आणि लोकमान्य टिळक यावर तू चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकशील. नक्कीच बाबासाहेब. 24 जून 1908 साली टिळकांना अटक केल्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि सोलापूर सारख्या औद्योगिक शहरात कामगारांनी रस्त्यावर उतरून निषेध केलेला दिसून येतो. ही केस चालू असताना अनेक वेळा पोलीस आणि कामगार यांच्यामध्ये नेहमीच संघर्ष होत होता. 18 जुलै रोजी झालेल्या अशा संघर्षात अनेक कामगार मृत्युमुखी पडले आणि 100च्या वरती कामगार जखमी झाले. दुसऱ्या दिवशी जवळजवळ 60 मिल्स मधून 65,000 कामगार संपावर गेले. 21 जुलै रोजी गोदी कामगार सुद्धा या संपात सहभागी झाले होते. टिळकांना 6 वर्षाचा तुरुंगवास जाहीर झाल्यानंतर जवळजवळ 6 दिवस मुंबईमध्ये कामगारांनी संप टिकवून ठेवलेला दिसून येतो. रशियामधून लेनिन सुद्धा या संपाची दखल घेत होता. सुरुवातीला कामगार वर्ग हा स्वातंत्र्य चळवळीतील उदयोन्मुख राजकीय घटक होऊ शकतो याची कल्पना नव्हती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात कामगारांकडे दुर्लक्ष झाले. कामगारांच्या भल्याचा विचार करणाऱ्या काँग्रेसमधील नेत्यांनी पहिल्या महायुद्धानंतर कामगारांना संघटित करायला सुरुवात केली. 13 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष लाला लजपतराय हे होते. BP वाडिया, CR दास, मोतीलाल नेहरू यांसारख्या नेत्यांनी याचे स्वागत केले. तथापि याला महात्मा गांधीजींचा विरोध होता. कामगारांच्या समस्या ज्ञात असल्यामुळे त्यांना राजकारणाबाहेर ठेवावे असे त्यांचे मत होते. तरी देखील कामगारांनी 1918-19 मध्ये होमरूल चळवळीत व रोलेट सत्याग्रहात भाग नोंदवला. बाबासाहेब, स्वातंत्र्य लढ्यातील कामगारांच्या प्रत्यक्ष सहभागाबद्दल तू अधिक चांगलं सांगू शकतोस? नक्कीच. 17 नोव्हेंबर 1921 रोजी मुंबईमध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या आगमनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हरताळ पाळलेला दिसून येतो. फेब्रुवारी 1928 मध्ये किमान 20,000 कामगारांनी सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी मोर्चा काढला होता. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी दांडी मार्चला सुरुवात केली. 4 मार्च रोजी गांधीजींना अटक करण्यात आले. लगेचच सोलापूरमध्ये 7 मे नंतर सर्व कामगार संपावर गेले. संपूर्ण शहर कामगारांच्या ताब्यात आले होते. दारूची दुकाने पेटवून देण्यात आले होते. पोलीस चौकी, न्यायालय, महानगरपालिकेची इमारत, रेल्वे स्टेशन हे सर्व कामगारांनी ताब्यात घेतले गेले. एक प्रकारे समांतर राज्यव्यवस्था सोलापूरमध्ये कामगारांनी स्थापन केले होते. अनेक वेळेला कामगारांनी काँग्रेसच्या नेत्यांना अटक झाल्यावर आपला निषेध व्यक्त करून संप केलेला दिसून येतो. जेव्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यावर कामगारांनी चुकीच्या कायद्याला विरोध केला. त्यावर अधिक चांगल्या प्रकारे माहिती स्वर्धा तू देऊ शकशील? नक्कीच बाबासाहेब. 1937 साली झालेल्या निवडणुकीत बॉम्बे प्रांतात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. नोव्हेंबर 1938 साली बॉम्बे ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट लागू केला. अन्यायकारक, कामगार विरोधी म्हणून हा ओळखला जातो. या कायद्याने कोणताही संप अनिवार्यपणे चर्चा करूनच मिटवला पाहिजे आणि न मिटवल्यास संप हा अनधिकृत ठरवून कामगारांना 3 ते 6 महिने शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. या कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस सोडून बहुतेक सर्व पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जमनादास मेहता, RS निमकर, DV प्रधान, BT रणदिवे, KM जोगळेकर आणि कॉम्रेड डांगे आणि इतर सर्व कामगार नेते मिळून 7 नोव्हेंबर 1938 रोजी 1 दिवसाच्या यशस्वी लाक्षणिक संप यांनी घडवून आणला. डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली म्युनिसिपल कामगार संघाने सहभाग घेतला होता. या 1 दिवसाच्या संपावर तत्कालीन काँग्रेस सरकारने गोळीबार केल्याने 2 कामगार मृत्युमुखी पडले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. पण नंतरच्या काळात कामगारांनी पुन्हा देशहितासाठी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केल्याचे आपल्याला दिसून येते. स्वर्धा, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस कामगार संघटना आणि नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झालेले दिसून येते.
तरीसुद्धा कामगारांनी आपल्यामधील राष्ट्रवाद जागृत ठेवून स्वतंत्रपणे निर्णय घेतलेला दिसून येतो. कामगार वर्गामध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि त्याच्या विविध कामगार संघटना या लोकप्रिय होत्या, परंतु दुसऱ्या महायुद्धात भारतीय कम्युनिस्टांनी रशिया ज्या गटाकडे जाईल त्याला पाठिंबा दिलेले दिसून येते. युरोपमध्ये इंग्लंड आणि रशिया हे फॅसिझमच्या विरोधात एकत्र आल्याने भारतीय कम्युनिस्टांनी ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धात मदत करण्याचे जाहीर केले. तर काँग्रेसने स्वातंत्र्याची गॅरंटी मिळाली नसल्याने तसेच ब्रिटिशांनी भारतीयांना युद्धात खेचल्याने ब्रिटिश सरकारला विरोध दर्शवला. अशा परिस्थितीत कामगार वर्ग काँग्रेसच्या सोबत जोडला जाऊन त्याने स्वातंत्र्य चळवळीत दुसऱ्या महायुद्धाला विरोध दर्शवून ब्रिटिश सरकारचा निषेध केला. तसेच 1929-30 मध्ये इचलकरंजीचे भांडवलदारी कारखानदार मजुरांची पिळवणूक करीत होते. कामगार सुरक्षा अधिनियम, वर्क्समेन्स कॉम्पेन्सेशन ऍक्ट, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट इत्यादी पासून त्यांना वंचित ठेवले होते. संस्थानिकांनाही कारखानदारांची बाजू घेत त्यामुळे कामगारांना संस्थानी, प्रशासन व ब्रिटिश सरकार या दोघांविरुद्ध संघर्ष करावा लागला. यावेळी येथील पुढारी माधवराव बागलांनी निषेध म्हणून कोल्हापूरच्या साखरेवर, कापडावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात 12 डिसेंबर 1930 रोजी हनुमान गल्ली फोर्ट येथून विदेशी माल वाहून येणाऱ्या ट्रकला रोखण्यासाठी बाबू गेनू हे ट्रक समोर आडवे पडले. भारतीय ट्रक चालकाने पोलिसांच्या हुकुमानुसार ट्रक पुढे नेण्यास नकार दिला. त्यामुळे ब्रिटिश पोलिसांनी स्वतः ट्रक चालवून बाबू गेनू यांच्या अंगावरून ट्रक नेला. यामध्ये बाबू गेनू हुतात्मा झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत जवळजवळ 20,000चा जमाव होता. बाबू गेनू शहीद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामगारांनी ब्रिटिश सरकारचा संपाद्वारे निषेध केलेला दिसून येतो. खरे बाबासाहेब, चले जावच्या चळवळीतही आपल्याला कामगार वर्गाचा सहभाग दिसतो. मुंबईमध्ये 8 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने चले जावचा ठराव पास केला. लगेच ब्रिटिश सरकारने सर्व महत्वाच्या नेत्यांना अटक केल्याने ही चळवळ नेतृत्वहीन झाली. परंतु इथल्या जनतेने हा लढा प्रभावीपणे यशस्वी केला. या काळात महाराष्ट्रातील अनेक शहरात कामगारांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून चले जाव चळवळीला पाठिंबा दिला. तसेच संपाच्या माध्यमातून इंग्रज सरकारला जेरीस आणलेले दिसून येते. गांधीजींनी पुकारलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग यापेक्षा जास्त प्रतिसाद चले जाव चळवळीला कामगारांकडून मिळालेला दिसून येतो. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्ली, पटना, अहमदाबाद, मद्रास या शहरांमध्ये सुद्धा कामगारांनी संपाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिलेला दिसतो. चले जावच्या चळवळीतच नव्हे तर मुंबईमध्ये झालेल्या नाविक उठावालाही कामगारांनी जाहीर पाठिंबा दिला होता. स्वर्धा, तू म्हटल्याप्रमाणे मुंबईतील नाविकांचा उठाव आणि कामगार वर्ग यांचा जवळचा संबंध आहे. नोव्हेंबर 1945 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या इंडियन नॅशनल आर्मीच्या सैनिकांचे दिल्लीच्या रेड फोर्टवर पब्लिक ट्रायलला सुरुवात झाली. त्याचा परिणाम म्हणून कलकत्ता आणि मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन, मोर्चे निघालेले दिसून येतात. याच काळात मुंबईमध्ये 18 फेब्रुवारी 1946 साली तलवार या नौसेनेच्या जहाजातील कामगारांनी निकृष्ट जेवण आणि वंशभेद विरोध उपोषणाला सुरुवात केली. लगेचच जवळजवळ 22 जहाजातील सैनिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि संपूर्ण भारतभर या आंदोलनाचा वणवा पेटला. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सीपीआयच्या मुंबई युनिटने समाजवादी काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली संपाची हाक दिली. अरुणा असफ अली आणि अच्युत पटवर्धन यांनी काँग्रेसचा विरोध असताना देखील 22 तारखेला 30,000 कामगारांचा संप घडवून आणला. सरकारी आकड्यानुसार या दिवशी 228 लोक मारले गेले आणि जवळजवळ 1046 कामगार जखमी झाले. बाबासाहेब, थोडक्यात भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि कामगार यांचे विश्लेषण केले असता महात्मा फुले, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार जाणीवेचा उदय झालेला आपल्याला दिसतो. तर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी तसेच इतर काँग्रेस नेत्यांनी कामगारांना स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणले. कॉम्रेड डांगे, अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड मिरजकर व इतर कम्युनिस्ट आणि समाजवादी कामगार नेतृत्वाखाली वर्ग जाणीवा म्हणजे क्लास कॉन्शियसनेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित, बहुजन कामगारांचे प्रश्न सुद्धा मुख्य प्रवाहातील राष्ट्रीय आणि कामगार नेत्यांच्या समोर आले. श्रोतेहो, अशा प्रकारे भारतीय कामगार हा प्रत्येक टप्प्यात त्याच्या सत्सद विवेक बुद्धीनुसार निर्णय घेऊन त्याने स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नोंदवला आहे. खऱ्या अर्थाने कामगार चळवळ ही एकाच वेळी ब्रिटिश शासन, भांडवलदार यांच्या विरोधात लढत होती. त्यामुळे त्यांचा हा लढा फक्त मालकांविरोधात नव्हता तर तो साम्राज्यवादाच्या विरोधातही होता. श्रोते हो, तर थोडक्यात हे होते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कामगारांचे योगदान. आता आम्ही दोघेही आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, याबरोबरच आजचा लढा भारतीय स्वातंत्र्याचा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, सहभाग बाबासाहेब कांबळे आणि स्वर्धा फडके, समन्वय आणि निवेदन तुषार पवार.